नमस्कार, मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र. बंधू भगिनींनो, आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 398. या व्हिडिओद्वारे आपण विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तर देणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जवळ एकूण 17 प्रश्नांना मी उत्तरं देणार आहे. प्रश्न खूप आलेले असतात, पण सर्वच प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये देता येत नाही. त्याचप्रमाणे प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी त्या कायद्याचा, नियमांचा, शासनाच्या परिपत्रकाचा अभ्यास करावा लागतो. त्याचबरोबर माझे काही जे सहकारी आहेत श्री प्रमोद रेंगे यांच्याशी देखील चर्चा करावी लागते. त्यामुळे काही वेळ जात असतो. त्यामुळे नेहमीप्रमाणे आपल्याला विनंती, या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत त्यांनी पुन्हा मला स्मरणपत्र पाठवावं आणि तो जो त्यांनी ईमेल पूर्वी पाठवला असेल तो ईमेल मला पुन्हा पाठवावा. म्हणजे त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन. प्रश्नांची उत्तरं देण्यापूर्वी 2 गोष्टींचा एक सूचना. एक तर मला आपण जे पाठवतात प्रश्न ते ईमेलद्वारे पाठवा. कमेंट्सद्वारे जर प्रश्न विचारला तर आपल्याला संपूर्ण प्रश्न विचारला जाऊ शकत नाही आणि त्याचे डिटेल देऊ शकत नाही. तसंच आपण ईमेलद्वारे जेव्हा प्रश्न पाठवता त्यावेळेस संबंधित सर्व बाबींचा खुलासा त्यात असला पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या आदेशाविरुद्ध आपण काही माझ्याकडून मार्गदर्शन मागितलं त्या आदेशाची प्रत पाठवली पाहिजे. त्यानंतर कुठे मॅटमध्ये आपण गेला असेल तर मॅटमध्ये गेला असतं तर मॅटचा आदेश काय हे कागद पाठवले तर मला आपल्या प्रकरणाचा अभ्यास करता येईल आणि समर्पक असं उत्तर देता येईल. अनेक जण दुसरी सूचना, अनेक जण आपल्याला माझा मोबाईल क्रमांक मागतात. सर्वांनाच मोबाईल क्रमांक देणं शक्य नाही. आपल्या प्रकरणामध्ये आपल्याशी चर्चा करण्याची मला जरूर असेल तर मी निश्चितच मी आपल्या मोबाईलवर मी संपर्क करेन किंवा आपल्याला कळवीन. तेव्हा आपण प्रश्न विचारता आपला मोबाईल क्रमांक देखील नमूद करावा. आणि हो, दर सोमवारी मी यशोदामध्ये सकाळी 11 ते 1:30 या उपरला असतो आणि तिथे जर तुम्ही सोमवारी मला तिथे जर फोन केला तर मी आपल्याशी बोलू शकेन. तिथला नंबर आहे 02025608198. पुन्हा फोन सांगतो 02025608198. चला प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो. पहिला प्रश्न या राज्य शासनाच्या कर्मचारी वर्ग 3 आहे. आपल्याला दर शासकीय कर्मचाऱ्यांना एक सत्ता व दायित्वाचं विवरणपत्र दरवर्षी सादर करावं लागतं आणि हे जे यांनी केलं नाही सादर आणि म्हणून यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी झाली आणि यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीमध्ये त्या दोषी ठरल्या आणि त्यामुळे त्यांच्या 2 वेतनवाढी पुढील वेतनवाढीवर परिणाम करणाऱ्या रोखल्या, ही शिक्षा दिली व त्या शिक्षेसोबतच मत्ता व दायित्वाचे विवरणपत्र सादर करण्याचे निर्देश देखील त्या शिक्षेच्या आदेशामध्ये नमूद केले. आता त्यांचं असं म्हणणं की हे शिक्षेचे आदेश जे नमूद केले हे योग्य आहे का? या संदर्भात मी देखील पूर्वी एक विजय सिंग वर्सेस स्टेट ऑफ UP असा एक निकालपत्राविषयी चर्चा केली होती. त्याच निकालपत्राचा त्यांनी उल्लेख केला की या निकालपत्रामध्ये तर असं म्हटलेलं आहे की फक्त जी शिस्त व अपील नियमामध्ये शिक्षा असेल तीच शिक्षा नमूद करता येईल, इतरत्र शिक्षा नमूद करता येणार नाही. आता या प्रश्नकर्त्यांना उत्तर देण्याचं सांगताना मी सांगेन की हे विजय सिंग वर्सेस स्टेट ऑफ UP हे न्यायनिर्णय मी वाचला आहे. त्या न्यायनिर्णयामध्ये त्यांनी शिक्षा करताना काय केलं होतं, एक अशी शिक्षा दिली होती की त्या कर्त्यांना इंटिग्रिटी सर्टिफिकेट देऊ नये या संदर्भात त्यांनी नमूद केलं होतं आणि म्हणून त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं इंटिग्रिटी सर्टिफिकेट देऊ नये, अशी काही शिक्षा देता येत नाही त्यांना, असं त्या निर्णयामध्ये म्हटलं. पण आपल्या बाबतीमध्ये काय केलेलं आहे, शिक्षा देताना आपल्याला असं म्हटलं आहे की आपण मत्ता व दायित्वाचे विवरणपत्र सादर करण्याचे निर्देश दिलेले आहे. त्यामुळे तिथे इंटिग्रिटी सर्टिफिकेट नाकारलं होतं. इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं नाकारलं नाही, तुमचा हक्काला कुठेही बाधा येत नाही आणि म्हणून अर्थात असे तऱ्हेचं निर्देश शिक्षेच्या आदेशामध्ये नमूद करणं हे योग्य नाही आहे. परंतु आता जे त्यांनी नमूद केलेलं आहे ती नमूद काही शिक्षा नाही आहे, एक प्रकारचा ॲडवाईस आहे. तो त्यांनी नमूद करणं बरोबर नाही,
पण तसं झालं तरी त्याविरुद्ध आपण कुठेही दाद मागितली तर आपल्या बाजूने काही निकाल होणार नाही, हे कृपया लक्षात ठेवा. पण मी आपल्याला हे सुचवीन, आपण एक प्रॉपर्टी रिटर्न दाखल केलं नाही म्हणून आपल्याला दिलेली जी शिक्षा आहे ती माझ्या दृष्टीने शिक्षा ही डिस्प्रपोर्शनेट आहे. प्रमाणानुसार शिक्षा दिली म्हणजे दोषारोपाच्या गांभीर्याच्या संदर्भामध्ये ही शिक्षा दिलेली ती जास्ती असं मला सकृत दर्शनी वाटतं. अर्थात नेमकी काय वस्तुस्थिती मला माहीत नाही, पण म्हणून मी आपल्याला सुचवीन, आपल्याला ही शिक्षा दिली आहे त्या शिक्षेच्या विरुद्ध आपण वरिष्ठांकडे अपील करा. तिथे आपल्याला निश्चित न्याय मिळेल. आधी काही यासंबंधी माहिती पाहिजे असेल तर मला नेमका तुम्ही आदेश मला पाठवलेला आहे, मला कल्पना आहे आणि म्हणून मी सांगतो की आपण कृपया अपील करा. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. ह्या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांच्या वडिलांना 6 ऑक्टोबर 2022ला अपघात झाला आणि तेव्हापासून ते रजेवर आहेत आणि आता ते शारीरिकदृष्ट्या काम करण्यास असमर्थ आहेत. ते पाटबंधारा विभागात मजूर म्हणून काम करत आहेत. आता त्यांना असं सांगितलं जातं की मेडिकल बोर्डाकडे त्यांना पाठवलं जाईल आणि अनफिट केलं जाईल आणि कामावरून काढून टाकलं जाईल. तर मी या प्रश्नकर्त्यांना सांगेन की या संदर्भातले जे एक व्हिडिओ क्रमांक 334 व 336 आहे. आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर निश्चितच आपल्याला सर्व जुने व्हिडिओ पाहता येतात आणि त्यामुळे व्हिडिओ क्रमांक 334 व 336 पहा. त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने काही जे निर्णय दिलेले आहे, काय निर्णय दिले आहे की एक आपल्याकडे कायदा करण्यात आला आहे, राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज ॲक्ट 2006. सेवेमध्ये असताना एखाद्या कर्मचाऱ्याला अपंगत्व आलं म्हणून त्यांना कामावरून काढून टाकता येत नाही. यासंबंधीचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कुणाल सिंग विरुद्ध युनियन ऑफ इंडिया 2003 हा देखील पहा आणि आपल्या वडिलांकडून एक अर्ज घेऊन आपल्या त्या कार्यालय प्रमुखांना किंवा नियुक्ती अधिकाऱ्यांना द्या की माझे वडील हे सेवेत असताना ज्यांना अपंगत्व आलं आहे, त्यामुळे या न्याय निर्णयाप्रमाणे त्यांना काढता येणार नाही, त्यांना दुसरं कुठलं तरी काम द्यावं लागेल की आणि त्यांना सेवेत त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकाप्रमाणे ठेवावं लागेल, अशा तऱ्हेचा आपण अर्ज द्या. आणि म्हणजे तुमच्या वडिलांना तुमची जी सेवा आहे ती चालू राहू शकेल. जरूर तर या संदर्भात आपल्याला वाटलं तर एखादा कायदेशीर सल्ला घ्या किंवा या प्रकरणातील वस्तुस्थिती मला अधिक कळवली तर मी अधिक देखील याच्यासंबंधी खुलासा करीन. दुसरं आपण म्हटलं आहे की त्यांच्या जागी तुम्हाला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळेल का? अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळणार नाही. अनुकंपा तत्वावरील नियुक्ती कोणाला असतील? जर शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी सेवेत असताना मृत झाला, त्याचा मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना अनुकंपा नियुक्ती मिळते. चला पुढच्या प्रश्नाकडे या. प्रश्न क्रमांक 3. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की एका कर्मचाऱ्याला 2 वेतनवाढी कायमस्वरूपी रोखण्याची आणि पुढील वेतनवाढीवर परिणाम करणारी शिक्षा दिलेली आहे आणि याच कर्मचाऱ्याला पुन्हा एकदा तात्पुरत्या स्वरूपात पण विदाऊट कम्युटेशन अशी पण त्यांना शिक्षा दिलेली आहे. तर आता त्यांचं म्हणणं आहे की या शिक्षा कशा द्याव्यात? कारण पहिल्या वर्षामध्ये 2 वर्षासाठी जी दिलेली आहे ती पुढील वेतनवाढीवर परिणाम करणारी. आता ह्याचं काय 2 वर्षासाठी दिलेली आहे म्हणजे पुढील 2 वर्षाची वेतनवाढ त्याला देता येणार नाही आणि त्यानंतर देखील त्याला जो आजचा ज्या शिक्षा देण्यापूर्वीचा जे त्याचं वेतन आहे तेच त्याला देय होईल. पण त्यानंतर देखील त्याला जी शिक्षा झालेली आहे त्यामुळे 2 वर्षाच्या वेतनवाढी थांबवल्यानंतर तिसरी वेतनवाढ जेव्हा जे देय असेल तेव्हा त्याला देखील पुन्हा वेतनवाढ थांबवली गेलेली आहे. त्यामुळे पुन्हा त्यांना पुढील 2 वेतनवाढी थांबवणाऱ्या पुढील वेतनवाढीवर परिणाम न करणारी असल्यामुळे त्या पुढील 2 वेतनवाढी थांबवल्या जातील. याचं मी उदाहरण देईल. जर एखाद्या कर्मचाऱ्याला 10,000 ते 40,000 अशी त्याची वेतन श्रेणी जर असेल आणि त्याचा जर बेसिक पगार 10,000 आहे आणि त्याचं जर 1 जून 2024ला आदेश काढून त्याच्या 2 वेतनवाढी जर थांबवल्या गेल्या पुढील वेतनवाढीवर परिणाम करणारी तर त्याला 2025ची वेतनवाढ मिळणार नाही, 2026ची वेतनवाढ मिळणार नाही आणि मग आता 2027ला त्याला वेतनवाढ मिळाली असती. आता 2026ला देखील जर पुढची काही शिक्षा दिली नसती तर त्याचा मूळ पगार 10,000च राहिला असता कारण त्याला काही काल्पनिक वेतनवाढी देय नव्हता कारण पुढील वेतनवाढ बरीवर परिणाम करणाऱ्या होत्या. पण मात्र आता
त्यानंतर या 2 वेतनवाढी ज्या मी सांगितलं त्या 24ला झाल्यानंतर 25ची वेतनवाढ नाही 26ला 27ची वेतनवाढ जेव्हा जे होईल तेव्हा त्याला मात्र जे पुन्हा जर एक वेतनवाढ थांबवली असेल तर त्याला 1/7/28 परला वेतनवाढ पुन्हा मिळणार नाही आणि 2 वर्षासाठी गेले तर 1/7/29ला जेव्हा त्याचा पगार केला जाईल तेव्हा 2 वेतनवाढी थांबवल्या असतील तर ते त्याला काल्पनिक वेतनवाढ द्यावी लागेल. तर या संदर्भात मी आपल्याला मी उदाहरण सांगण्याचा प्रयत्न केला, कदाचित आपल्या लक्षात न असेल तर आपण एक व्हिडिओ क्रमांक 164 पहा जो 2 नोव्हेंबर 2021ला प्रसारित केला आहे. थोडक्यात एवढं लक्षात ठेवा, पहिल्या 2 वर्षाच्या वेतनवाढी पुढील वेतनवाढीवर परिणाम करणार. यामुळे 2 वेतनवाढी थांबवा. 2 वेतनवाढीचा तो दिनांक संपल्यानंतर पुढील वेतनवाढीची शिक्षा दिलेली आहे त्या शिक्षेची देखील अंमलबजावणी करा. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. एक प्रश्न क्रमांक 4 यांचं म्हणणं आहे, पोलीस कॉन्स्टेबल आहेत, यांचं म्हणणं आहे की पोलीस स्टेशनमध्ये रात्री 8 वाजता हजेरी घेतली जाते, परंतु पोलीस निरीक्षक जे आहेत ते काय करतात, मुद्दामून 8ला हजेरी न घेतात 9:30, 10, 11, 11:30ला घेतात. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना म्हणजे ड्युटी जी करावी 8ला त्यांना घरी जाता येत नाही आणि हे करणं योग्य आहे का? तर मी एवढ्याच सांगेन की शासकीय कर्मचारी देखील हा 24 तास कर्मचारी असतो आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तर ते निश्चितच 24 तास ड्युटीवर समजले जातात. कारण कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आला तर त्यांना निश्चितच या ठिकाणी केव्हाही बोलवावं लागतं आणि त्यांना तिथे हजर राहावं लागतं. अर्थात काम नसताना पोलीस निरीक्षकांनी त्यांना इतक्या वेळ थांबवून देणं, हजेरी उशिरा घेणं हे काही योग्य नाही आहे. परंतु पोलीस खात्यामध्ये शिस्त फार महत्त्वाची असते. तेव्हा आपण आपल्या पोलीस निरीक्षकांना विनंती करा की किंवा आपल्या वरिष्ठांकडे किंवा आपलं जे पोलीस मित्र संघटना आहे त्यांच्या संघटनेकडे अर्ज करा आणि आपल्याला दाद मिळवण्याचा प्रयत्न करा. चला पुढच्या प्रश्न करूया. प्रश्न क्रमांक 5 यांचं म्हणणं आहे, कर्मचारीला निलंबन करण्यात आलं, कर्मचाऱ्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली आणि त्याच्यावर चौकशीमध्ये दोष आढळला, पण दोष काही गंभीर केलेला नाही, गंभीर नाही. आता त्या कर्मचाऱ्याची सेवेत पुनर्स्थापना करण्यात आली आहे, पण आता त्या कर्मचाऱ्याला सेवेत पुनर्स्थापना करून किरकोळ शिक्षा देता येईल का असं त्यांचं म्हणणं. तर मी आपल्याला एवढं सांगेन की एखाद्या कर्मचाऱ्याच्या सकृत दर्शनी काही म्हणजे आपण प्राथमिक चौकशी केली, दोषारोप काही गंभीर नाही, तर आपण पुढे त्याला शिक्षा देण्याच्या पूर्वी देखील त्याला सेवेत त्याची पुनर्स्थापना करता येते. पण त्याचबरोबर आपल्याला किरकोळ शिक्षा द्यायची असेल तर मात्र किरकोळ शिक्षा देण्यासाठी जी कार्यपद्धती दिलेली आहे ती महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम 10 दिलेली आहे आणि याच्या संबंधीचा मी एक सविस्तर व्हिडिओ केलेला आहे 8 सप्टेंबर 2020ला, म्हणजे सुमारे 4 वर्षापूर्वी व्हिडिओ केला आहे आणि तो व्हिडिओ क्रमांक 28 आहे. तो 28 जो व्हिडिओ दिलेला आहे तो आपण पहा आणि इथे किरकोळ शिक्षेची कार्यपद्धतीप्रमाणे त्याला एक मेमो द्या, त्यांच्याविरुद्ध दोषारोप काय आहेत हे नमूद करा, त्याला त्याचं म्हणणं म्हणण्याची संधी घ्या आणि मग किरकोळ शिक्षा द्या. त्याला प्रश्न क्रमांक 6 हा प्रश्न हा जरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, थोडा गुंतागुंतीचाही म्हटलं तर हरकत नाही. हे गट 4चे कर्मचारी होते आणि हे 4/10/1985ला लागले. आता त्यांना काय झालं आपल्याला माहिती आहे, गट 4मधून गट 3मध्ये पदोन्नती देण्याच्यासाठी ज्यांच्याकडे शैक्षणिक अर्हता आहे अशासाठी ज्या रिक्त होतात पदं गट 3मधल्या त्यातल्या 20% पदांवर गट 4मधून पदोन्नती दिली जाते. तशीच यांना पदोन्नती दिली 17/4/1997ला. मग यांना पुढे झालं सिनियर क्लार्क म्हणून झालं 29/1/2009ला आणि हे मात्र सेवा निवृत्त झाले 31/5/2018ला सेवानिवृत्त झाले. आता यामुळे त्यांचं काय, तेव्हा त्यांनी सांगितलं की आता 6व्या वेतन आयोगानंतर 3 लाभांची योजना लागू झालेली आहे. आता 3 लाभांची यांचं म्हणणं आहे की मला 3राही लाभ मिळाला पाहिजे, पण इथे मात्र विभागाचं असं म्हणणं की यांची सेवा केव्हापासून सुरू झाली, कारण हे गट 3चे कर्मचारी झाले 97पासून झाले आणि 97पासून जर सेवा मोजली तर त्यांची 30 वर्ष सेवा होत नाही, त्यामुळे त्यांना 3रा लाभ देता येत नाही असं विभागाचं म्हणणं आहे. आता यांचं म्हणणं आहे की यांना 3रा लाभ मिळाला पाहिजे. तर या संदर्भात त्यांनीच मला 1 जुलै 2011चा शासनाने एक पत्रक काढून
स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणजे कालबद्ध पदोन्नती देण्याच्या संदर्भामध्ये काय लोकांना अडचणी आहेत त्या संदर्भात. तर त्याच्यात एक मुद्दा क्रमांक 5 नमूद केला आहे आणि त्या मुद्दा क्रमांक 5मध्ये स्पष्टीकरण देताना शासनाने स्पष्ट म्हटलं आहे की मात्र विशिष्ट शैक्षणिक अर्हताधारकांना पदोन्नतीसाठी साखळी बाहेर पदावर दिलेली पदोन्नती या योजनेच्या लाभाच्या प्रयोजनार्थ एकूण पदोन्नतीची गणना करताना विचारात घ्यावी. उदाहरणार्थ शिपाई पदावरून लिपिक पदावर झालेली पदोन्नती. आणि म्हणून या 5मध्ये जे स्पष्टीकरण दिलेलं आहे, ज्या स्पष्टीकरणावरून हे स्पष्ट आहे की जेव्हा एखादे शिपाई पदावरून जेव्हा क्लार्क केला जातो, ती पदोन्नती कालबद्ध पदोन्नती किंवा आश्वासित प्रगती योजनेसाठी ती पदोन्नती धरली जाते. आता तेव्हा जर ती पदोन्नती धरली जाते तर त्यामुळे साहजिकच गट 4मध्ये त्या कर्मचाऱ्याची नियुक्ती झाली तेव्हापासूनचा तो रिटायर होईपर्यंतची सेवा काळ धरला जाणं आवश्यक आहे. म्हणजेच ह्या प्रश्नकर्त्यांची सेवा 4/10/1985 पासून धरून 30 वर्ष होतात असं समजून त्यांना 3री पदोन्नती देय आहे ती दिली गेली पाहिजे. आणि पण यांना दिली जात नाही तर मी या कर्मचाऱ्यांना म्हणेन की आपल्याला जे शासनाने स्पष्टीकरण दिलेलं आहे ते स्पष्टीकरण जोडून आपण त्यांच्याकडे अर्ज करा आणि त्या कार्यालय प्रमुखांना किंवा नियुक्ती अधिकाऱ्यांना विनंती करा. याच्यासंबंधी त्यांना जर काही डाऊट असेल, काही शंका असेल तर त्यांनी वित्त विभागाकडून त्याचं स्पष्टीकरण करून घ्यावं. पण माझ्या मनामध्ये शासनाने दिलेलं स्पष्टीकरण विचारात घेताना या प्रश्नकर्त्यांची सेवा 4/10/1985 पासूनच धरणं आवश्यक आहे आणि त्यांना 3रा लाभ देय आहे. चला पुढच्या प्रश्न क्रमांक 7. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की एखादा कर्मचारी बडतर्फ झाल्यानंतर त्याला पुन्हा जर कामावर घेतलं तर त्याचा सेवेचा कालावधी जो आहे तो कर्तव्य कालावधी म्हणून धरला जाऊ शकतो का? जेव्हा एखादा कर्मचारी बडतर्फ झाला आणि त्याच्यानंतर तो अपिलात किंवा न्यायालयाकडून त्याची जर सुटका झाली तर त्यालाची सेवेत पुनर्स्थापना केली जाते आणि मग त्याला तो ज्यापासून त्याला बडतर्फ केलं त्या आणि सेवेत पुनर्स्थापना यातला जो काळ असेल तो काळ काय धरावा यासंबंधीचे आदेश नियुक्ती अधिकाऱ्यांना काढावे लागतात. आणि कुठल्या नियमाखाली काढावे लागतात तर आपल्याकडे महाराष्ट्र नागरी सेवा कंसात पदग्रहण अवधी, स्वेतर सेवा, निलंबन तसेच बडतर्फी कामावरून कमी करणे या काळातील प्रदान आहे नियम 1981. यामध्ये नियम 71चा 2 आपण पहा. आणि जर आपण एखाद्या न्यायालयीन प्रकरणामध्ये जर आपली जर निर्दोष सुटका झालेली असेल तर मात्र मग आपल्याला तो कर्तव्यकाळ म्हणून धरावा किंवा काय असे त्यांना म्हणजे क्लीन ॲक्विटला झालं असेल तर आपल्याला तिथे कर्तव्यकाळ म्हणून धरण्यासंबंधीचे आदेश काढता येऊ शकतात. म्हणजे यासंबंधी नियुक्ती अधिकाऱ्यांना नियमातील तरतुदी लक्षात घेऊन प्रकरणातील वस्तुस्थिती लक्षात घेऊन आदेश करणं भाग आहे. तेव्हा मी सांगितलं हा नियम आपण पहा आणि या नियम आपल्या दाखवून त्यांना आदेश काढण्याची विनंती करा. आता आणखीन एक आपल्याला सांगितलं पण बडतर्फीच्या काळापासून सेवेत पुनर्स्थापना होईपर्यंत आपण कुठे जर नोकरी वगैरे जर केली असेल तर मात्र आपल्याला या काळातील पगार मिळणार नाही. तेव्हा नेमकी प्रकरणाची वस्तुस्थिती काय हे पाहावं लागेल. पण मी सांगितलं त्याप्रमाणे हे आपण नियम पहा आणि नियमाप्रमाणे त्यांना अर्ज करा. आता हे नियम कुठे पाहतील आपल्याला पाहायला असेल तर मी आपल्याला सांगेन की या कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलमध्ये आम्ही पूर्वी देखील एक विभागीय नियम पुस्तिका शासनाने प्रसिद्ध केलेली आहे आणि ती विभागीय नियम पुस्तिका देखील मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक देखील या ठिकाणी पूर्वीच मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर ती आपण जरा कृपया पहा आणि त्याचा जो व्हिडिओ आहे DA मॅन्युअल आहे तो व्हिडिओ क्रमांक 53 जर पाहिला त्या व्हिडिओच्या 53 बरोबर गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्या विभागीय नियम पुस्तिकेची लिंक दिलेली आहे. त्यावरून ती विभागीय नियम पुस्तिका काढून पहा आणि नियम पुस्तिकेच्या परिशिष्टामध्ये हे नियम दिलेले जे आहेत ते त्यांनी पाहावेत. आणखीन काही शंका असेल तर पुन्हा विचारा. चला पुढच्या प्रश्नावर. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं की पत्नी गरोदर होती, प्रसूती झाल्याने तिला सांभाळ करण्यासाठी रजेवर जाण्याचे गरजे होते. रजेचा अर्ज पाठवला पण मला गैरहजर दाखवले. आपण हे तर काय नुसता अर्ज पाठवला म्हणजे आपल्याला रजा मिळते असं नाही आहे.
आपण दाखवलेलं कारण किती संयुक्तिक आहे, आपल्याकडे रजा किती उपलब्ध आहे, याचा विचार करूनच आपले जे नियुक्ती अधिकारी किंवा कार्यालय प्रमुख असतील त्या आपल्याला रजा मंजूर करू शकतील. परंतु त्यामुळे आपल्याला लगेच रजा, तर त्यामुळे आपण रजा मंजूर करण्यासाठी आपण अर्ज दिला आहे, अर्ज दिल्याची काही वाट पहा, पण रजा मिळणं म्हणजे हा आपला काही हक्क असा नसतो. काही कारण आपल्याप्रमाणे रजा देय असते, पण केव्हाही कुठे अर्ज टाकून जाता येत नाही. आपण दाखवलेलं कारणं जरी संयुक्तिक असेल तर आपले कार्यालय प्रमुख त्याचा विचार करतीलच. तिथे न्याय मिळाला नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपण अर्ज करा. चला पुढचा प्रश्न बघूया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे, एखाद्या कर्मचाऱ्याची तदर्थ स्वरूपात पदोन्नती झाली असेल तर त्याला 1 जुलैचा विकल्प देऊन वेतन निश्चितचा विकल्प देता येत नाही. याबाबतचा शासन निर्णय जर असेल तो मिळावा. तर आपण यांना विनंती केल्याप्रमाणे शासनाने 5 डिसेंबर 1985ला या संदर्भात एक शुद्धीपत्रक काढलेलं आहे आणि ते जे ओरिजिनल पत्रक होतं आणि त्याला शुद्धीपत्रक 24 फेब्रुवारी 1986ला काढलं आहे. ते शुद्धीपत्रक मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे. त्या लिंकच्या आधारे आपण शुद्धीपत्रक काढून घ्या. हे शुद्धीपत्रक मला माझे सहकारी श्री प्रमोद रेंगे यांनी उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल श्री रेंगे यांना धन्यवाद. पुढचा प्रश्न बघूया. हे प्रश्नकर्त्यांचे न्यायालयामध्ये काम करतात आणि यांच्यावर त्यांनी हजेरी पुस्तकात खाडाखोड करून त्याच्यावर व्हाईटनर लावून सही करण्याचा प्रयत्न असा आरोप लावलेला आहे आणि प्राथमिक चौकशी केली आणि आता त्यांच्याविरुद्ध जबर शिक्षेची कारवाई सुरू केलेली आहे. आता त्यांचं म्हणणं की हे जे आरोप केलेले आहेत ते द्वेषभावनेतून आरोप केलेले आहेत. तर आता नियम 8मध्ये केलेले आहेत, तर मला याच्यासंबंधी काय करायची तरतूद द्या. तर मी एवढंच आपल्याला सांगेन की एखाद्या ठिकाणी आपण न्यायालयात काम करतात, या ठिकाणी हजेरी पत्रकामध्ये व्हाईटनर लावून जर आपण काही खाडाखोड केली, हा जर आरोप सिद्ध झाला तर हे निश्चितच गंभीर स्वरूपाचं प्रकरण आहे. आणि म्हणून यावर जर चौकशी अधिकाऱ्याला असं वाटलं की दोषारोप खरे आहेत तर आपल्याला शिक्षा होऊ शकते. पण मी आपल्याला या निमित्तानं सांगेन की विभागीय चौकशीमध्ये दोषारोप सिद्ध करण्याची जबाबदारी शिस्तभंग विषयक अधिकाऱ्याची असते आणि त्या दृष्टीने आपल्याला जर इथे आपल्या दोषारोप कसे योग्य नाहीत हे सांगण्याची संधी आपल्याला दिली जाणार आहे. कारण जबर शिक्षेची कार्यवाही महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम 1919 नियम 8मध्ये दिलेली आहे आणि म्हणून या संदर्भात नेमकी कार्यपद्धती काय आहे, मग बचाव कसा करावा लागेल यासंबंधीच्या काही मी जे सूचना दिल्या आहे त्या सूचना मी व्हिडिओ क्रमांक आपल्याला देतो. व्हिडिओ क्रमांक आपण त्याची नोंद करून घ्या आणि ते व्हिडिओ आपण पहा. पण मी आपल्याला एवढं सांगितलं या निमित्ताने एक सूचना केली की आपण या निमित्ताने बचाव सहाय्यक नेमा म्हणजे आपली बाजू आपल्याला मांडता येऊ शकेल. आता मग कार्यपद्धती वगैरे काय आहे याकरता व्हिडिओ क्रमांक 30, व्हिडिओ क्रमांक 32, व्हिडिओ क्रमांक 34, व्हिडिओ क्रमांक 36 व व्हिडिओ क्रमांक 38 ह्या व्हिडिओमध्ये जबर शिक्षेची कार्यपद्धती काय ती समजून सांगितले, ती आपण जाणून घ्या. म्हणजे मग चौकशी अधिकारी देखील या कार्यपद्धतीप्रमाणे काम करतात किंवा नाही हे आपल्याला पाहता येऊ शकेल. आणि आपल्याला बचाव कसा करावा यासाठी मी बचाव सहाय्यकांसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहे, त्याचा व्हिडिओ क्रमांक 63 आहे, तो देखील पहा. चला पुढचा प्रश्न बघूया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की मला ईमेल ID द्या, मला म्हणजे प्रश्न विचारता येईल. कर्मचाऱ्यांना मी सांगेन की आपण जो कर्मचारी मित्र व्हिडिओ चॅनल उघडल्याबरोबर जी पहिली स्लाईड दिसते त्या स्लाईडमध्येच मी माझा ईमेल ID दिलेला आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे, तो व्हिडिओ ईमेल ID दिलेला आहे आणि तो ईमेल ID आहे कर्मचारीमित्र@gmail.com. आपले प्रश्न आपण कर्मचारीमित्र@gmail.com वर या. प्रश्न क्रमांक 12 या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की तिसरे अपत्य आपल्याला माहिती आहे की अनुकंपा तत्वावरील यामध्ये ज्या सेवा अटी व शर्ती दिल्या त्या शर्तीप्रमाणे जर दिवंगत कर्मचाऱ्याला 31 डिसेंबर 2001 नंतर तिसरं अपत्य असेल तर त्याला त्याच्या वारसाला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही आणि या नियमाला शिथिलता मिळत नाही. शिथिलता देण्यासाठी मी काही करू शकत नाही, कारण हा नियम शासनाने एक लोककल्याणाचं राज्य आहे हा विचार करून हा निर्णय ही अट घातलेली आहे. आणि अनुकंपा तत्वावरील नियुक्ती म्हणजे काय, एका प्रकारे जी रिक्रुटमेंट सेवा भरती केले त्याला अपवाद म्हणून दिली जाते. त्यामुळे ही जी अट घातलेली आहे माझ्या दृष्टीने देखील ती अट योग्य आहे आणि न्यायालयाने देखील ती अट योग्य ठरवलेली आहे, त्यामुळे शिथिलता मिळणार नाही. हा प्रश्न क्रमांक 13 या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांची 35 वर्ष सेवा झाली पण यांना
30 वर्षानंतरची काही कालबद्ध पदोन्नती मिळालेली नाही. तर या प्रश्नकर्त्यांना मी एवढे सांगेन की आपण काहीच डिटेल्स मला पाठवलेले नाहीत. तर कर्मचारी मित्र @gmail.com आपले डिटेल्स पाठवा. म्हणजे आपण लागलात केव्हा, आपल्याला काही आश्वासित प्रगतीचा पहिला लाभ मिळाला होता तो केव्हा मिळाला, दुसरा लाभ मिळाला होता ते केव्हा मिळाला, आणि तिसरा लाभ केव्हा ड्यू आहे, आणि आपण सेवानिवृत्त कुठल्या तारखेला. हे मला डिटेल कळवा म्हणजे पाहता येईल. आणि हो, हे एवढं लक्षात ठेवा, कालबद्ध पदोन्नती देताना देखील पदोन्नतीसाठी ज्या अटी शर्ती असतात, म्हणजे त्यांचे गोपनीय अहवाल चांगले असले पाहिजेत वगैरे, या गोष्टी पाहिल्या जातात. त्यामुळे एखाद्या माणसाला कालबद्ध पदोन्नती देताना त्याचे गोपनीय अहवाल चांगले नसतील तर त्याला कालबद्ध देय होत नाही. चला पुढच्या प्रश्न क्रमांक 14. यांचं म्हणणं आहे, निलंबित कर्मचाऱ्यास 3 महिन्यानंतर 75% निर्वाह भत्ता मिळण्यासाठी नियम आहेत का? हो, नियम आहेत. या संदर्भात महाराष्ट्र नागरी सेवा, पदग्रहण अवधी, संवितर सेवा, निलंबन, बडतर्फी, कामावरून काढून टाकणे या काळातील प्रधान नियम 1981चा नियम 68 आहे. आणि त्या नियम 68मध्ये असंच म्हटलं आहे की पहिले 3 महिने जेव्हा कर्मचारी निलंबित होतो त्याला तो सेवेवर गेला असताना जेवढं वेतन मिळते त्याच्या 50%, म्हणजे सर्वसाधारणपणे पगाराच्या 50% पहिले 3 महिन्यानंतर. आणि त्यानंतर जर त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशीला जो कर्मचारी विलंब काही होत असेल, त्याला जर कर्मचारी जबाबदार नसेल तर त्याच्यामध्ये 25% वाढ करता येते. म्हणजे 50 अधिक 25 75% वाढ करता येते. त्याचबरोबर विभागीय चौकशीला विलंबास कर्मचारी जबाबदार असेल तर निर्वाह भत्ता कमी करण्याचे देखील अधिकार असतात. पण सर्वसाधारणपणे निर्वाह भत्ता कमी केला जात नाही. निर्वाह भत्त्यामध्ये 25% वाढ केली जाते. तेव्हा नियम 68 पहा. पुढचा प्रश्न पहा, फार अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील प्रश्न आहे. एक पशुसंवर्धन खात्यात एक अधिकारी होते, MPSCमधून लागलेले, आणि त्यांनी सप्टेंबर 2015मध्ये त्यांची नेमणूक झाली. त्याने 8 वर्ष 3 महिने सेवा केली, पण त्यांनी नंतर काही कारणासाठी कंटाळून त्यांनी आत्महत्या केली 10 जानेवारी 2024ला. या ठिकाणी 2015ला जे सेवेत लागले यांचं लग्न झालं होतं 2017मध्ये, आणि आता त्यांच्या ज्या विधवा पत्नी आहेत त्यांना 6 वर्षाचा मुलगा आहे. त्या विधवा पत्नी देखील BE झालेल्या आहेत, पदवीधर झालेल्या आहेत. आता याच्या बाबतीमध्ये त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. त्यांचं म्हणणं की त्यांनी 1 डिसेंबर 2015मध्ये विमा पॉलिसी काढली होती आणि तिथे आई नॉमिनी केलेली आहे, तर रक्कम कोणाला मिळेल? तर मी आपल्याला सांगेन की नॉमिनी हा जो असतो तर त्या नॉमिनीला फक्त एक ट्रस्टीशिप म्हणून अधिकार असतात. आणि म्हणून आपण तर प्रमाणपत्र मिळण्यासाठी कोर्टात अर्ज केलेला आहे, आणि तिथे आपण म्हणा साक्षीला काही तुमच्या सासूबाई हजर राहिलेल्या नाहीत. त्यामुळे कोर्टाकडून आपल्या बाजूने निर्णय होण्याची शक्यता आहे. तो निर्णय करून आपल्याला लीगल हेअर सर्टिफिकेट एकदा मिळालं की ताबडतोब आपण विमा कंपनीकडे ते सादर करा, आणि त्यात विमा कंपनीकडून ते पैसे आपल्याला मिळावेत यासाठी आपण भांडा किंवा तक्रार त्यांच्याकडे करा. त्यापूर्वीच विमा कंपनीला कळवून ठेवा की अशा की माझं आपल्या पत्नी माझं लग्न होण्यापूर्वी आईचं त्यांनी नाव दिलेलं आहे, पण ती रक्कम मला मिळावी. विमा कंपनी देखील त्यांच्या नियमाप्रमाणे आपल्याला जर लीगल हेअर सर्टिफिकेट मिळेल त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच योग्य तो न्याय देतील. पुढचा प्रश्न तुम्ही असंही विचारला आहे की NPSसाठी नॅशनल पेन्शन, म्हणजे हे 2005 नंतर त्यांना रेग्युलर काही निवृत्ती वेतन योजना लागू नाही आहे, पण त्यांना जी योजना लागू आहे निवृत्ती वेतन, म्हणजे जे आपण म्हणतो की पेन्शनरनी आपल्या सेवामध्ये कर्मचाऱ्यांनी कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आणि शासनाने तेवढं कॉन्ट्रीब्युशन एक फंड केला जातो, त्याला नॅशनल पेन्शन स्कीम जे म्हणतात. तर तिथे तुझा नॉमिनी आई आहे तर तिथे रक्कम कोणाला मिळते? इथे रक्कम ही आपल्यालाच मिळणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर रजा रोखमीची रोखून देखील रक्कम आपल्याला मिळणं आवश्यक आहे. त्याबरोबर सेवा उपदान देखील आपल्याला मिळणं आवश्यक आहे. आता म्हणून या संदर्भात मी आपल्याला कळेल की याच्या संदर्भामध्ये शासनाने 31 मार्च 2023ला कुटुंब निवृत्ती वेतन मृत्यू उपदान देण्यासंदर्भात, म्हणजे ज्यांना नॅशनल पेन्शन स्कीम लागू आहे अशांच्या बाबतीमध्ये जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला सेवेत असताना तर ते कोणाला द्यावं वगैरे यासंबंधीचा जो निर्णय आहे तो 31/3/2023चा शासन निर्णय आहे. तो शासन निर्णय मी Google ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिली आहे. हा जर आपण काढून पाहिलात
त्या निर्णयाप्रमाणे आपल्याला सेवा उपदान देखील मिळेल आणि आपल्याला कुटुंब निवृत्ती वेतन देखील मिळेल. तेव्हा या शासन निर्णयाचा अभ्यास करा आणि आपल्याला जे देय लाभ आहेत, आपण त्यांच्या कायदेशीर पत्नी आहात, आपल्याला मुलगा झालेला आहे, त्यामुळे जे वारले त्यांच्या बाकीचे जे कुटुंब निवृत्ती वेतन, रजा रोखीकरण या रकमा आपल्याला मिळणं आवश्यक आहे. फक्त त्यासाठी आपले जे कार्यालय प्रमुख आहेत यांना यासंबंधी तगादा करून यासंबंधीची तरतुदी दाखवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण विचारलं की मला अनुकंपा तत्त्वावर नोकरी करता अर्थ, निश्चितच आपल्याला अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी अर्ज करता येईल. तेव्हा आपण तातडीने अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी अर्ज करा. आपल्याला या संदर्भात आणखीन काही शंका असतील तर आपण जरूर विचारा. आपण विधवा आहात, दुर्दैवाने आपल्यावर हे गंडांतर कोसळलेलं आहे. यामध्ये आपल्याला शासनाचे जेवढे नियम लाभ असतील ते आपल्या पदरात पडावेत, याकरता माझी मदत जेवढी लागेल ती निश्चित मी मदत करीन. आपल्याला काही शंका असतील तर पुन्हा ईमेलद्वारे विचारा. चला पुढच्या प्रश्नावर बघूया. ह्या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे, हे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कनिष्ठ लिपिक 5/12/22 ते 3/7/23 यांनी 180 दिवसाची विशेष प्रसूती रजा घेतली होती आणि त्यांना काय झालं, 31/5/2022ला पदोन्नती मिळाली आणि त्यामुळे त्यांना रजेवर असतानाच कार्यमुक्त केलं आणि लगेच त्या कामावर हजर झाल्या. आणि त्यावेळी त्यांचं बाळ 20 दिवसाचं होतं. 1 दिवस त्यांनी काम केलं आणि लगेच पुन्हा त्या रजेवर गेल्या आणि आता त्या पुन्हा प्रसूती रजा मागतायत. तर आपल्याकडे रजेच्या निमित्ताने नियमामध्ये असं नमूद आहे की एकदा एखाद्या रजेवरून एखादा कर्मचारी हजर झाला की त्याची रजा संपुष्टात येते. त्यामुळे नियमाप्रमाणे आपल्याली जी प्रसूती रजा खरीखोर संपुष्टात आली आणि त्यामुळे कार्यालय प्रमुख साहजिकच ती आपल्याला प्रसूती रजा देत नाही आहेत. आपण देखील आपल्याला कार्यालय मुक्त केलं म्हणून लगेच तुम्ही तिथे हजर राहणं आवश्यक नव्हतं. आपल्याकडे सेवा ज्येष्ठतेचे नियम झालेले आहेत. त्यामुळे पदोन्नती जेव्हा कर्मचारीची होते तेव्हा त्या कर्मचाऱ्याला 1 महिन्याच्या आत पदोन्नतीच्या पदावर हजर राहता येतं किंवा त्यामध्ये देखील आणखीन 1 महिन्याची देखील वाढ करता येते. म्हणजे 2 महिन्यानंतर आपल्याला हजर राहता येऊ शकलं असतं आणि त्यामुळे सध्या तुम्हाला ती प्रसूती रजा देत नाही ते नियमाप्रमाणे बरोबर आहे. अर्थात आपल्याकडे सकृतदर्शनी आपल्याला अन्याय झाला असं म्हणणं वाटणं साहजिक आहे, कारण आपल्याला प्रसूती रजानंतर खरी विश्रांतीची आवश्यकता असताना देखील आपल्याला नियमामधल्या नेमक्या तंतुरूती माहिती नसताना आपण प्रसूती रजेनंतर हजर राहिलेले आहात. पण याकरता नियमाप्रमाणे त्यांनी केलेली कार्यवाही बरोबर आहे. आता या संदर्भात आपल्याला जर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे जावं लागेल तर आपल्याला दाद जरूर मागता येईल आणि त्या ठिकाणी कदाचित आपल्याकडे सहानुभूतीचा विचार करून यामध्ये आपल्याला कदाचित न्याय मिळू शकेल. पण त्या ठिकाणी जाऊन लागणारा खर्च किती, त्यासाठी करावी लागणारी मेहनत याचा विचार आपल्याला करावा लागेल आणि म्हणून ह्याचा विचार करूनच आणि मग कायदेशीर सल्ला घेऊन पुढील काय कार्यवाही ती करा. पण त्यांनी जी आपल्याला नाकारलेली रजा आहे ते सध्याच्या नियमाप्रमाणे योग्यच आहे. त्यामुळे तो गैरहजेरीचा जो पुढचा काळ आहे त्यामुळे आपल्याला इतर काही रजा असतील त्या रजा आपल्याला मिळू शकतील. त्याला आजचा शेवटचा प्रश्न क्रमांक 17. हे 16/6/86ला पोलीस सब इन्स्पेक्टर लागले. 1908 यांच्याविरुद्ध एक लाचलुचपत कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यामुळे त्यांना ते निलंबित जवळजवळ 10 वर्ष निलंबनाखाली होते. मग निलंबनानंतर त्यांची सेवेत पुनर्स्थापना केली. मग त्यांना 2002पर्यंत त्यांनी काम देखील केलं. पण त्यानंतर त्यांच्याविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाला म्हणून त्यांना खात्यातून बडतर्फ करण्यात आलं. आता बडतर्फ करण्यात आल्यानंतर ते 2012मध्ये 31/5/2012ला सेवानिवृत्त झाले आणि मात्र त्यांनी जो न्यायालयात जे अपील केलं होतं त्यामधून त्यांची 17 सप्टेंबर 2014मध्ये उच्च न्यायालयाने मुक्तता केलेली आहे. याच्यावर काही अपील करू नये, करण्याजोगं नाही आहे असा सल्ला देखील तिथल्या गव्हर्नमेंट लीडरनी त्यांना दिलेला आहे. आणि मग नंतर मात्र तिथल्या DIG अमरावतीने यांचा निलंबनाचा काळ आणि बडतर्फीपासून सेवेत पुनर्स्थापना जी केली त्यामधला जो काळ आहे तो हा कर्तव्यकाळ म्हणून धरावा असा आदेश देखील काढलेला आहे आणि त्यांना 1/1/2019पासून त्यांना नियमित निवृत्ती वेतन सुरू करण्यात आलं. आता यांचा प्रश्न यांना मला हे विचारायचं होतं की 1/1/2019पासून नियमित निवृत्ती वेतन जे दिलं त्यामुळे
निवृत्तीवेतन आपल्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून जे दिलं असेल त्या निवृत्तीवेतनाची थकबाकी आपल्याला देण्यात आली का, सेवा उपदान मिळालं किंवा नाही याची मला आपण काही म्हटलेलं नाही, तर ते मिळालं की नाही खात्री करून घ्या, कारण ते देखील आपल्याला देय आहे. आता मात्र त्यांनी जे म्हटलं आहे की ते बडतर्फी झाल्यामुळे त्यांना जे सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नती मिळणं आवश्यक होतं, तर ती नोशनल पदोन्नती त्यांना मिळावी आणि त्या वेतनापोटी वगैरे सर्व थकबाकी म्हणजे वेतन निश्चिती करावी आणि थकबाकी द्यावी असा त्यांनी अर्ज केला. आता इथे मात्र शासनापर्यंत प्रकरण गेलं आणि शासनाने असा निर्णय घेतलेला आहे यांचं म्हणणं की वेतन निश्चिती करावी पण थकबाकी देऊ नये. पण अजूनही हा निर्णय या प्रश्नकर्त्यांच्यापर्यंत पोचलेला नाही. तो पोचल्यानंतर आपल्याला निश्चितच आपण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागू शकाल. पण ते या बाबतीमध्ये आपल्याला हे मला पाहिजे आपल्याला म्हणण्याकडून की आपण जेव्हा आपण बडतर्फ झाल्यानंतर आपण कुठे सेवा करत होतात का, कुठे नोकरी करत होता का, हा देखील आपल्याला थकबाकी देण्यासंबंधी देताना विचार केला जाऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला त्या शासनाने म्हटल्याप्रमाणे आपली वेतन निश्चिती केली जाणार आहे. वेतन निश्चिती केल्यामुळे आपल्याला निवृत्ती वेतनामध्ये देखील फरक मिळणार आहे. म्हणजे परंतु आपल्याला थकबाकी देण्याकरता मात्र आपल्याला मुंबई मॅटमध्ये जावं लागेल. आता या मुंबई मॅटमध्ये आता तुमचा प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये आपण कुठल्या म्हणजे नागपूर बेंचमध्ये अर्ज करावा का मुंबई बेंचमध्ये अर्ज करावा का, तर या संदर्भात मी आपल्याला सांगेन की म्हणजे महाराष्ट्र ट्रिब्युनलचे जे प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरप्रमाणे कर्मचारी जो असेल तो कर्मचारी ज्या ठिकाणी सेवेत असतो त्या ठिकाणी त्यांना अर्ज कर. पण आता आपण सेवानिवृत्त झालात आणि आपण नाशिकला राहत असतात, त्यामुळे आपल्याला मुंबईच्या मॅटच्या बेंचकडे अर्ज करता येऊ शकेल. त्याचबरोबर अशी तरतूद आहे आपल्याकडे की ज्या ठिकाणी प्रतिवादी असेल, एक किंवा दुसरा प्रतिवादी असेल, आपल्यामधील प्रतिवादी जर आपल्याला माहिती आहेत पोलीस खात्यातलेच प्रतिवादी जे आहेत म्हणजे महासंचालक आपल्याकडे जे प्रतिवादी आहेत ते मुंबईतच असल्यामुळे आपल्याला मुंबई मॅटमध्ये अर्ज करता येईल. या निमित्तानं मी आपल्याला सांगेन की एक सर्वोच्च न्यायालयाचा नुकताच एक निर्णय आलेला आहे 2023मधला की थकबाकी देता येईल किंवा नाही. तर या संदर्भातला जो एक निर्णय आहे म्हणजे जर कर्मचारी बडतर्फीच्या नंतर त्यानंतर काळामध्ये जर त्याला नोकरी वगैरे जर लागली असेल तर मात्र त्याला थकबाकी देता येणार नाही, अन्यथा त्यांना द्यावी लागेल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हणलं. हा न्याय निर्णय आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे म्हणून तो देखील मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे. तो न्याय निर्णय आपण डाउनलोड करून घ्या. महासंचालकांकडून आपल्याला थकबाकी देता येणार नाही अशा परीचं पत्र आलं की मग त्या पत्राचा आधार घेऊन आपण कायदेशीर सल्ला घेऊन मुंबईच्या मॅट बेंचमध्ये अर्ज करा. तोचपर्यंत आपली वेतन निश्चिती लवकर करून घ्या म्हणजे आपल्या निवृत्ती वेतनामध्ये निश्चित वाढ होऊ शकेल. त्याबरोबरच निवृत्ती वेतनाची काही थकबाकी वगैरे मिळाली किंवा नाही, सेवा उपदान वगैरे मिळालं काही, याचा खुलासा मला करा. मित्रांनो खूप वेळ झाला, आता येथेच थांबतो. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा. ज्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर जरूर सबस्क्राईब करा. आता पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नव्या व्हिडिओसोबत. नमस्कार.